बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कोल्हापूरचं राष्ट्रीय अधिवेशन आगामी लोकसभा हा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भाने महत्त्वाचे असून या महाअधिवेशनात अनेक ठराव मांडण्यात आले असल्याचं आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले। मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी खूप भावनिक भाषण केलं, तेव्हा शासन कुठे दिसत नव्हतं, मात्र आता शासन थेट घरोघरी पोहोचत आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्वांचे नरेंद्र मोदी हे लाडके झाले असल्याचं त्यांनी म्हणत सुषमा अंधारेंबद्दल त्या म्हणाल्या की सुषमा अंधारे या नेहमी प्रसिद्धीसाठी हापापलेल्या असतात, प्रसिद्धीसाठीच काहीतरी बोलत असतात, त्यांच्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही, असे यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले। 2 दिवसीय महाधिवेशन कोल्हापूरमध्ये होत आहे, काय सांगाल राजकीय दृष्टिकोनातून याचं महत्त्व काय? बघा, करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्हाला सर्वच्या सर्व लोकसभा या लढायच्या आहे, जिंकायच्या आहे आणि ही त्याची सुरुवात झालेली आहे। शिवसेनेचं अधिकृत नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्य नेते म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हे महाअधिवेशन महाशिबिर होत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व पदाधिकारी, मुख्य पदाधिकारी आलेले आहेत आणि अनेक राजकीय ठराव, अभिनंदनाचे ठराव, पुरस्कारांचे ठराव, विविध विषयावर प्रबोधन जे आहे ते कार्यकर्त्यांना झालेलं आहे। उद्या देखील शासकीय योजना याच्यावर देखील होणार आहे। आज तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे श्रीकांतजी शिंदे यांचं भाषण, त्यांच्या वडिलांच्या प्रती त्यांनी आज जे स्तुती सुमनं उधळली आहेत आणि आपले वडील हे आपल्या वाट्याला आले नाहीत, ते जनतेसाठी त्यांनी वाहून घेतलं, हे अतिशय हृदयद्रावक असं त्यांनी भाषण केलं। आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि एवढंच नाही तर माननीय एकनाथजी शिंदे यांनी आज 2.25 वर्ष झाले मुख्यमंत्री होऊन आणि जी काय सगळ्या कामांना गती मिळालेली आहे, तेव्हा तर शासन कुठे दिसत नव्हतं, परंतु आता शासन थेट घरोघरी लोकांच्या पोहोचत आहे। शिवदूतांच्या माध्यमातून असेल, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून असेल आणि लोकांना काम करणारा मुख्यमंत्री जो अविरत न थकता काम करतोय असा मुख्यमंत्री आज जनतेला पाहिलंय। केवळ शिवसैनिक नाही तर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्वांचे ते लाडके झालेले आहेत। खरं तर 6 ठरावांचं कौतुक केलं जातंय, मात्र दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत, राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करतायत, तर या संदर्भात काही ठराव झालेले नाहीत काय? नाही, या संदर्भात नाही। बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्या सर्व मान्य झाल्या, कुणबी सर्टिफिकेट्सच्या, फक्त आता ते सगळे सोयरेंचा विषय। बघा, आपल्याला सरकारला माननीय एकनाथजी शिंदे नेहमी म्हणतात की कायद्यात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि तोपर्यंत जो रिलीफ देता येईल मराठा समाजाला तो देणं चालू झालेलं आहे आणि सगळे आता मागासवर्गीय आयोगाचा जो सर्वे आहे तो सुद्धा आता त्यांचा अहवाल तो सुद्धा त्यांनी शासनाला सुपूर्द केलेला आहे। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक वेळी वारंवार उपोषणाचं हत्यार न उपसता सामंजस्याने घ्यावं, सरकारला कोऑपरेट करावं आणि स्वतःचा जीव असा, कारण बघा प्रत्येकाचा जीव हा अमौलिक आहे, त्यामुळे आम्ही देखील त्यांना हेच आवाहन करू की तुम्ही बघा, मागे जजेस सुद्धा त्यांचे गेले, जे कमिटीवर ज्यांच्या अंडर, ज्या जजेसच्या अंडर ज्या समित्या होत्या ते सुद्धा त्यांना भेटायला गेले, सर्व बाजू त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे आणि एका समाजाला न्याय देता देता अन्य 2-3 समाजावर अन्याय होऊ नये ही शासनाची भूमिका आहे। शेवटचा प्रश्न, सुषमा अंधारे आणि तुम्ही एकत्रच होता, आता सुषमा अंधारे जे आहे ते वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका करतायत, त्यांना काय संदेश द्याल? नाही, बघा कसं आहे, एखाद्या मोठ्या व्यक्तीवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, तर तोच तो भाग आहे। प्रसिद्धीच्या हापापले जे व्यक्ती आहेत ते कॅमेरा घेऊनच फिरत असतात आणि सतत काही ना काही चालू असतं, त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की मी माझ्या कामातून विरोधकांना उत्तर देईल, त्यामुळे अशा टीकांकडे आम्ही दुर्लक्षच करतो।